नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, जानकीने ऋषिकेश आणि सौमित्र यांना एकत्र आणत केला दिवाळी दसरा साजरा। त्याचबरोबर जानकीने इथे आता ऐश्वर्याचं बोलणं ऐकल्यानंतर तिला आता चांगलं सुनावलेलं असतं आणि त्याचबरोबर तिच्या थोबाडीसुद्धा मारलेली असते। तिने जो काही गुन्हा केलेला आहे त्याची शिक्षा इथे जानकीनेच ऐश्वर्याला दिलेली असते आणि चांगलीच तिची कान उघडणी करत तिची गुर्मी जिरवलेली असते। येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने जानकी ऐश्वर्याला धडा शिकवणार आणि कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी उलगडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे सगुना आणि गुलाब इस्त्रीचे कपडे घेऊन येतात, जानकीच्या साडीला माती लागलेली असते। सगुना म्हणते की वहिनी, तुमची साडीसुद्धा मी स्वच्छ धुतली होती, मग तुमच्या साडीला माती कशी काय लागली? तेव्हा इथे जानकीला प्रश्न पडतो की माझ्या साडीला माती कुठून बरं लागले असेल? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, हे कारस्थान तर ऐश्वर्याचंच असतं। जानकी विचार करत असते पण तिला काही इथे आता सुगावा लागत नसतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सकाळच्या वेळेला स्वयंपाकघरामध्ये जानकी स्वयंपाक करत असते। त्यावेळेला अवंतिका तिथे येते आणि म्हणते की वहिनी, अहो बघा ना, माझी झोपच झालेली नाही आहे। तेव्हा जानकी म्हणते काय गं, काय झालं, झोप का नाही झाली? तेव्हा इथे अवंतिका म्हणते कशी होणार, मध्यरात्री झाली आणि लाईट गेली होती, पंखा बंद, AC बंद, मग कशी झोप येणार होती मला? रात्रभर मी या कुशीला त्या कुशीला होत होते, त्यामुळे माझी झोप नाही झाली। पण वहिनी, एवढा अंधार होता, तुम्हाला सौमित्राकडे काही काम होतं तर तुम्ही लवकर यायचं ना, नाहीतर सकाळी यायचं, तुम्हाला एवढ्या रात्री काही लागलं असतं म्हणजे? तेव्हा इथे जानकीला कळतं की अवंतिका नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करते। तेव्हा जानकी म्हणते, अवंतिका, काल रात्री मी नव्हते आले सौमित्र भाऊजींना भेटायला। तेव्हा अवंतिका म्हणते, वहिनी, अच्छा, म्हणजे तुमचं आणि स्वामीचं काही सिक्रेट आहे का? काही हरकत नाही, मी सुद्धा लॉयर आहे, तुमचं नक्की काय सिक्रेट आहे हे मी शोधून काढेन। तेव्हा जानकी म्हणते, नाही अवंतिका, मी खरंच सांगते, मी सौमित्र भाऊजींना रात्री भेटायलाच नव्हते आले। तेव्हा इथे अवंतिका म्हणते, पण स्वामी म्हणत होता की तुम्हीच आला होतात म्हणून, त्याच्याशी काहीतरी बोललात आणि लगेच निघून गेलात तुम्ही। तेव्हा इथे जानकीला कळतं की रात्री मी सौमित्र भाऊजींना भेटायला गेले होते, नक्कीच काहीतरी गडबड आहे। तिकडे माझी साडी, त्यानंतरला सौमित्र भाऊजींना कोणतरी भेटायला आलं होतं, ते सुद्धा माझ्या वेशात। तेव्हा इथे जानकीला आता कळलेलं असतं की हे सगळं कारस्थान दुसरं तिसरं कुणाचं नाही तर ऐश्वर्याचं आहे। टेरेसवरती सुद्धा जेव्हा ऐश्वर्या तिच्या डॅडाला म्हणत असते की डॅडा, अहो तुम्ही बघितलं ना, संपतने काम आपलं केलं, म्हणजे सौमित्र आणि ऋषिकेशमध्ये फूट पाडण्याचा आपण जो काही प्रयत्न करतोय ना, जो काही आपण प्लॅन केला आहे, तो प्लॅन आपला सक्सेसफुल झाला आहे। आणि हे बोलणं आता जानकीने ऐकलेलं असतं। अवंतिकाने इथे फक्त तिला सांगितलेलं असतं की रात्री तुम्ही स्वामीजवळ बोलायला आला होतात, पण आता इथे सगळे गैरसमज दूर झालेले असतात। ज्या वेळेला इथे आता जानकीने ऐश्वर्याचं बोलणंच ऐकलेलं असतं, त्यामुळे सगळेच गैरसमज दूर झालेले असतात। तेव्हा जानकी इथे आता ऐश्वर्या तिला बघेल म्हणून लपून बसलेली असते। तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की त्या म्हाताऱ्याला आपण दोघांनी मिळून किडनॅप केलं होतं आणि बघा ना, नाव कुणावरती आलं तर त्या सौमित्रवरती। आता ऋषिकेश काही त्याला सोडणार नाही, ऋषिकेश त्याला फाडूनच टाकणार। तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे डॅडा, रात्री येते तुम्हाला भेटायला, आपण सेलिब्रेशन करूया। त्या मूर्ख सारंगला जरा बाहेर डिनरसाठी घेऊन जाते, त्याला पण मध्ये मध्ये खुश ठेवायला हवं ना, कारण तो माझ्या बाजूने आहे, माझ्या पार्टीत, तो सुद्धा नकळतपणे का होईना पण माझीच मदत करतो। तेव्हा इथे जानकीला फार वाईट वाटतं, दोन भावांमध्ये भांडण लावण्यासाठी सारंगने ऐश्वर्याला मदत केलेली असते, किती तो मूर्खपणा, असं जानकीला वाटत असतं। त्यानंतर इथे आता ऐश्वर्या जाणार असते आपल्या डॅडाला भेटायला, पण जानकीने गुलाब आणि सगुनाला हाताशी धरून एक प्लॅन तयार केलेला असतो। एकतर इथे आता ऐश्वर्याची साडी सगुनाला आणायला सांगितलेली असते आणि गुलाब जेव्हा विचारतो की या साडीचं तुम्ही काय कराल, तेव्हा जानकी म्हणते, आता ऐश्वर्याला तिच्या साडीमध्ये कसं गुंडाळते ना, ते बघाच तुम्ही। आता वेळ आली आहे इथे ऐश्वर्या आणि तिचे डॅडा दोघांनाही धडा शिकवायची। तेव्हा इथे जानकी आता ज्या पद्धतीने ऐश्वर्याने अंधारामध्ये सौमित्रला फसवलेलं असतं, त्याच पद्धतीने इथे आता जानकीने सयाजी विखे पाटीलला फसवण्याचा विडा उचललेला असतो। तर इथे आता ज्या गाडीने सारंग आणि ऐश्वर्या दोघेजण डिनरला जात असतात आणि डिनरला जायच्या आधी तिच्या डॅडाला भेटायला जाणार असतात, त्याच गाडीचे आता इथे आता टायर पंक्चर करून ठेवलेले असतात सगुनाने।
आणि इथे आता जानकी आधीच ऐश्वर्याच्या पूर्ण गेटअपमध्ये तयार होऊन आलेली असते सयाजी विखे पाटीलच्या इथे. तेव्हा लाईटसुद्धा तिने घालवलेले असतात आणि आता ती ऐश्वर्याच्या गेटअपमध्ये आल्यामुळे इथे आता सयाजीला वाटत असतं की आपली मुलगीच आली. तो म्हणत असतो की ये बाळा ये, ऐशू ये, मीच तुझी वाट बघत होतो. तेव्हा इथे जानकी आता गेलेली असते. जानकी म्हणत असते की डॅडा ते काय झालं, आपण जिंकलो, मी खूप एक्सायटेड झाले ना, त्यामुळे जोरात ओरडले, माझा आवाज जरा बसलाय, मला पाणी आणताय का तुम्ही डॅडा. तेव्हा सयाजी म्हणतो हो तू बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. आणि तो लगेचच आपल्या मुलीला बसायला सांगतो आणि तिच्यासाठी पाणी आणायला जातो. लाईट्स इथे घालवलेल्या असतात. तेव्हा जानकी काय करते, आता मोबाईल एका बाजूला ठेवून देते जेणेकरून आता सयाजीचं सगळं बोलणं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होईल. अंधारामध्ये आता साडी वगैरे आणि केस सुट्टे असल्यामुळे सयाजी विखे पाटीलला जानकी आपली मुलगी ऐश्वर्याच वाटते. आणि त्यामुळे इथे आता ज्या वेळेला जानकी पाणी वगैरे पिते तेव्हा सयाजी म्हणत असतो, काय मग ऐशू, अगं तो सारंग कुठे, 1.5 फुट्या, ते वांगं पण येणार होतं ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही, आधी सध्या मीच आले ना सेलिब्रेट करायला डॅड, कशाला पाहिजे तो सारंग, तो जर आला असता तर आपल्याला इथे सेलिब्रेशन करता आलं नसतं, त्याला कळलं असतं ना की त्याच्या वडिलांना आपणच किडनॅप केलं होतं ते. तेव्हा इथे सयाजी म्हणतो नाहीतर काय, त्या नाण्यालासुद्धा चांगला धडा शिकवला आणि त्याच्या आता ऋषिकेश आणि सौमित्र ह्या 2 मुलांमध्ये सुद्धा चांगलं फूट पाडले आपण. म्हणजे इथे आता बॉस खरा मी त्या नाण्याला किडनॅप केलं, मी त्याला इथे पनवेलला पाठवलं, त्यानंतर मुळशीमध्ये परत आणलं, त्यांच्याच गोडाऊनमध्ये मीच त्याला लपवून ठेवलं, त्यानंतर त्यांच्या आउटहाऊसमध्ये सुद्धा मीच नाण्याला तिथे लपवून ठेवायला सांगितलं होतं संपतला. सगळा प्लॅन माझा, बॉस म्हणजे मी. आणि आता फसवलं आहे कुणाला, तर त्या सौमित्रला. आता ऋषिकेश त्या बॉसला शोधतोय आणि संपतने बरोबर सांगितले की बॉस म्हणजे तो सौमित्र. आता ऋषिकेश त्या सौमित्रला काही सोडणार नाही, त्याला चांगला धडा शिकवेल. अरे तुला माहिती आहे का, त्या सौमित्रने इथे काय केलं, तो दुसरीकडे गेला थांबायला आणि ऋषिकेशला बाजारपेठेत एकट्यालाच पाठवलं, पण त्या ऋषिकेशने आपल्या सगळ्या माणसांना मारलं. ऋषिकेश खूप डेंजर आहे, त्याच्यापासून जरा जपूनच राहा. अगं त्याला जर कळलं ना की खरा बॉस मी आहे, मी त्याच्या वडिलांना किडनॅप केलं होतं, तर तो जिवंत नाही सोडणार मला ठार मारून टाकेल. अगं 5-7 जणांना एका ह्याच्यामध्ये लोळून टाकलं आहे त्याने. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की डॅडा पण तुम्ही खरंच खूप स्मार्ट आहात, म्हणजे तुम्ही आणि मी, आपण दोघांनी मिळून त्या म्हाताऱ्याला किडनॅप केलं, बरोबर की नाही. पण आता नाव कुणावरती येतं आहे, तर त्या सौमित्रवरती. ही आयडिया माझीच होती ना डॅड. तेव्हा सयाजी म्हणतो मग काय, तू बरं झालं ना त्या जानकीचं, अवंतिकाचं आणि सौमित्रचं बोलणं ऐकलंस, त्याच्यावरून तर तुला कळलं ना की ऋषिकेश त्या बॉसला शोधतोय म्हणून. आणि मग तेव्हाच तर तू मला सांगितलंस की डॅडा तुम्ही अलर्ट राहा म्हणून, आणि त्या संपतला सांगा की आपल्याला आता बॉस म्हणून कुणाला ठरवायचं आहे, तर सौमित्रला ठरवायचं आहे. आणि तूच ते सगळं षडयंत्र तयार केलं होतंस ना, म्हणजे तो संपतसुद्धा आपलाच माणूस आणि तो लाल्यासुद्धा आपलाच माणूस, तरीसुद्धा तो लाल्या जणू काही त्या ऋषिकेशच्या बाजूने आहे असं त्याला भासवलं. आणि मग जेव्हा संपत त्या सौमित्रला भेटायला जायचं ना, तेव्हा बरोबर पाठीमागून लाल्या त्यांचे फोटोज काढायचा आणि ऋषिकेशला पाठवायचा, जेणेकरून हा पाठीमागे जो आता पाठ करून उभा आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही तर बॉस आहे. त्या सौमित्रला मूर्खाला कुठे माहिती होतं की त्यांच्या वडिलांचा किडनॅपर म्हणजे तो संपत आहे. ते संपतला एका जमिनीच्या केसच्या संदर्भात त्याला भेटायला सांगितलं होतं. म्हणजे या सगळ्यामध्ये त्या सौमित्राची तर काही चुकी नाहीच आहे. पण इथे ऋषिकेशला आता त्याच्या मनामध्ये आपण सौमित्रबद्दल चांगलाच गैरसमज निर्माण केला आहे असं इथे आता सयाजी म्हणत असतो. तेव्हा इथे ऐश्वर्याच्या जागी जानकी बसलेली असते आणि जानकी आता सगळं काही इथे सयाजी विखे पाटीलच्या तोंडून आता वधवून घेत असते की कशा पद्धतीने नानांना किडनॅप केलं, कशा पद्धतीने ऋषिकेश आणि सौमित्रमध्ये गैरसमज निर्माण केले, कशा पद्धतीने संपत आणि लाल्या हे दोघेजण सयाजी विखे पाटीलची माणसं आहेत. आणि जमिनीच्या संदर्भामध्ये फक्त इथे आता संपतला सौमित्राचा गैरसमज व्हावा यासाठी पाठवलं होतं. हे सगळं आता सयाजी विखे पाटील म्हणतो आणि जानकीने आता त्याचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं. सगळं बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं. अंधार असल्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ काढता येत नाही, मात्र सगळं रेकॉर्डिंग मात्र झालेलं असतं. आणि हे तिला का हवं असतं, तर सौमित्र आणि ऋषिकेशला दाखवायला, जेणेकरून त्या दोघांमध्ये झालेले गैरसमज दूर होतील म्हणून. तेव्हा इथे आता ऋषिकेश आणि त्याचबरोबर सौमित्र दोघेजण आता भेटतात. सौमित्र विचारतो दादा अरे कुठे होतास तू, मी कधीपासून तुझी तिथे वाट बघत होतो. तेव्हा सौमित्र म्हणतो दादा हे तू सगळं मुद्दामून केलंस का, अरे जागा तू का बदलायला सांगितलीस.
तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मी कधी सांगितलं होतं तुला? मी तर बाजारपेठेमध्येच यायला सांगितलं होतं ना. पण सौमित्र, बॉस खरा तू आहेस, म्हणूनच तू तिथे आला नाहीस ना. त्या संपतने तुझं नाव घेतलं, तुला तो बॉस म्हणाला. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही दादा, अरे मी कसला बॉस? मी त्याला आधीच सांगितलं होतं की मला बॉस असं म्हणू नको, तरीसुद्धा त्याने मुद्दामून माझं नाव सेव्ह केलं असेल. दादा, मी खरंच सांगतोय, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, त्या संपतने तुझं नाव घेतलं, गुंड लोकांनी मला मारलं, हे बघ त्यांनीच मारले हे मला, आणि बॉस म्हणून तुझंच नाव घेतलं. हे सगळं तू प्रॉपर्टीसाठी केलंस ना. सौमित्र, काही हरकत नाही, तुला सगळी प्रॉपर्टी देतो, पण आता पुन्हा कधी नानांना आणि घरातल्या कुणालाच किडनॅप वगैरे करू नको. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, दादा रे काय बोलतोयस तू? मी खरं सांगतोय, मी काही केलेलं नाही आहे. आणि दादा तुला खरं सांगू का, अरे मी तिकडे हायवेला गेलो कारण तशी चिठ्ठी मला मिळाली होती. मला जानकी वहिनीबद्दलसुद्धा तुला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, गप्प बस, जानकीचं नावसुद्धा घेऊ नकोस, तिने असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे सौमित्र आणि ऋषिकेश यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाच होते. तेवढ्यातच तिथे जानकी येते आणि म्हणते, थांबा तुम्ही दोघेजणं, जेव्हा तुम्हाला कळेल ना की खरा बॉस कोण आहे आणि हे सगळे षडयंत्र कुणी रचलं होतं, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. आणि प्रेक्षकांनो, जानकी आता इथे सयाजी विखे पाटीलच्या घरी गेलेली असते आणि जे काही तिने सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं त्याच्यावरून इथे ऋषिकेश सौमित्रला कळलेलं असतं की खरा बॉस म्हणजे सयाजी विखे पाटील. त्यांनीच नानांना किडनॅप करायला सांगितलं होतं. आणि इथे लाल्या आणि संपत ही दोघेजणं सयाजी विखे पाटीलची माणसं होती. ऐश्वर्याने त्यांचं बोलणं ऐकलं होतं की इथे ऋषिकेश आता खऱ्या बॉसला शोधून काढतोय. तेव्हा सगळा आळ आता सौमित्रवरती टाकण्यासाठी ऐश्वर्याने हा प्लॅन तयार केला होता. ऋषिकेश आणि सौमित्रमध्ये गैरसमज व्हावे आणि इथे ऋषिकेशला आता बॉस म्हणजे सौमित्र वाटावा, म्हणून हे सगळं प्लॅनिंग करण्यात आलं होतं. तर इकडे आता सगळं सत्य काय आहे हे सौमित्र आणि ऋषिकेश या दोघांनाही कळलेलं असतं. जानकी म्हणते, कळलं तुम्हाला? तुमच्या दोघांमध्ये भांडण व्हावं, तुमच्या दोघांची एकी मोडून टाकण्यासाठी ऐश्वर्याने हा सगळा कट रचला होता आणि आपल्या नानांना खरं किडनॅप सयाजी काकांनी केले आणि ऐश्वर्याने. तेव्हा तुम्ही दोघेजण कशाला उगाच भांडताय? या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांची काही चुकी नाही आहे. तुमच्या दोघांचा गैरसमज करण्यात आला आहे. ऋषिकेशच्या मनामध्ये सौमित्र भाऊजींविषयी गैरसमज निर्माण व्हावा यासाठी हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे. तेव्हा आता आपल्याला तिचा प्लॅन आहे ना तो हाणून पाडायचा आहे. आता आपल्याला घरामध्ये वाद नाही तर एकी दिसले पाहिजे आणि त्याचमुळे आपण ऐश्वर्याचा पर्दाफाश करू शकतो. आता फक्त हे रेकॉर्डिंग उपयोगात पडणार नाही आहे, तर आपल्याला खरोखर इथे अजून पुरावे गोळा करावे लागणार आहेत आणि सयाजी विखे पाटीलच्या विरोधामध्ये गुन्हासुद्धा दाखल करावा लागणार आहे. त्याआधी आपल्याला संपतला पकडायला हवं. त्याला एकदा पोलिसांचा मार दिला ना की बरोबर सगळं सत्य बाहेर येईल आणि इथे पोलिसांना दाखवण्यासाठी रेकॉर्डिंग तर आपल्याकडे आहेच. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता तेवढंसं पुरेसं नाही आहे, अजून काहीतरी पुरावा हवा. त्यासाठी इथे आता सगळेजण घरी येतात. आता ऋषिकेश आणि सौमित्रमधले गैरसमज जानकीने दूर केलेले असतात. तेव्हा घरी तिने सगळं छान छान गोडाधोडाचं जेवण इथे आता गुलाबदादा आणि सगुणाला बनवायला सांगितलेलं असतं आणि तीसुद्धा पुरणपोळी इथे आता सौमित्रला आवडते म्हणून खीर, इडली, जे जे काही पदार्थ त्या सगळ्यांना आवडतात सगळं बनवलेलं असतं. आणि इथे आता सारंग आणि ऐश्वर्या दोघेजण बाहेर डिनरला गेलेले असतात. ते दोघेजण जेव्हा परत येतात तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटीलला ऐश्वर्या फोन करते की डॅडा, मला येता येणार नाही आहे, मी उद्या येते म्हणून. तेव्हा सयाजी म्हणतो, अगं पण तू आत्ताच येऊन गेलीस ना. तेव्हा ऐश्वर्या खूपच जास्त घाबरते आणि म्हणते, डॅडा अहो मी कुठे आले होते, बरं तुम्ही फोन ठेवा, कारण ते आता घरामध्ये येऊन बघते तर काय. इथे ऋषिकेश आणि सौमित्र दोघेजण हशीखुशी एकत्र जेवायला बसलेले असतात. दोघेजण एकमेकांना घास भरवत असतात. अवंतिका, जानकी सगळेजण खुश असतात. घरातलं वातावरण अगदी नॉर्मल असतं, आनंदी असतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, असं कसं होऊ शकतं? मला तर वाटलं होतं की ऋषिकेश सौमित्रची इथे आता कॉलर पकडेल, त्याला मारेल, जाब विचारेल, घरामध्ये महाभारत घडेल, पण तसं काही घडलेलं नाही आहे. इथे तर सगळे आनंदी दिसत आहेत. तेव्हा जानकी म्हणते, या सारंग भाऊजी या. काय झालं, आश्चर्य वाटतंय का? म्हणजे सगळेजण हशीखुशी एकत्र जेवायला बसलेत, तुम्हाला आश्चर्य वाटतंय? तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण बसा. छान आज बेत बनवला आहे, गोडाधोडाचं जेवण आहे सगळं. तेव्हा इथे आता ऐश्वर्याला वाटतं की हे सगळं कसं शक्य आहे, म्हणून ती जाते टेरेसवरती आणि आपल्या डॅडाला फोन करते आणि म्हणते की डॅडा, अहो मला तर वाटलं होतं की संपतने काम केलं आहे, इथे ऋषिकेश सौमित्रला मारेल म्हणून कॉलर पकडेल, या घरामध्ये डोकी फुटतील भावाभावांची, पण तसं तर काही झालेलं दिसत नाही आहे. उलट सौमित्र ऋषिकेश एकमेकांना घास भरवत आहेत आणि आनंदाने एकत्र बसलेत. तेव्हा जानकी मागून येते
आणि आता सगळं बोलणं तिचं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते आणि ऐश्वर्याचा मागून व्हिडिओसुद्धा करते, ज्याच्यामध्ये ऐश्वर्या म्हणते की आपण जो प्लॅन केला होता तो फसला डॅडा. म्हणजे त्या ऋषिकेशला कळले की काय, की खरा बॉस सौमित्र नाही तुम्ही आहात, तुम्हीच त्या म्हाताऱ्याला किडनॅप केलं होतं. हे सगळं आता पुन्हा ऐश्वर्या फोनवरती बोलते आणि इथे आता उजेडामध्ये तिने मोबाईलमध्ये व्हिडिओसुद्धा तयार केलेला असतो पुरावा म्हणून. आणि त्यानंतरला ऐश्वर्याच्या सगळ्या बोलण्याचा तिने इथे व्हिडिओ आता काढून ठेवलेला असतो आणि तो आता पुरावा म्हणून ती पोलिसांना दाखवत असते की इथे खरा नानांचा किडनॅपर कोण आहे ते. त्याचबरोबर जानकी आता मागून येते आणि म्हणते, काय ऐश्वर्या, प्लॅन फसला ना तुझा. घरामध्ये तुला महाभारत घडवायचं होतं, पण तसं काही झालं नाही गं, कारण तुझी वृत्ती आहे ना खोटी आहे. खोट्याचं खोटंच होतं गं. माझ्या घराला तोडायला निघाली होतीस. माझ्या घरातले दोन इथे अनमोल रतन त्यांना एकमेकांच्या विरोधात उभं करत होतीस, पण बघ ना शेवटीला तसं काहीच झालेलं नाही आहे. शेवटीला तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाच. हे सगळं तू आणि सयाजी काकांनी केलं आहे हे आता आम्हाला सगळ्यांना कळलं आहे. आता लवकरच तुझी आणि तुझ्या वडिलांची, तुझ्या डॅडाची वरातसुद्धा जेलमध्ये असेल. तुझा प्लॅन फसला ऐश्वर्या, तुझा प्लॅन फसला आणि हे सगळं तू आहे ना स्वतःच्या तोंडूनच कबूल केलेस. हे बघ आता मोबाईलमध्ये तसा व्हिडिओही तयार करून ठेवला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकी ऐश्वर्याचं चांगलं थोबाड फोडते आणि तिला इथे आता ओढत ताणत खाली घेऊन जाते आणि जो आता इथे व्हिडिओ जानकीने बनवलेला असतो तो आता सगळ्यांना दाखवते आणि म्हणते की ऐका, नानांना खरोखर कुणी किडनॅप केलं होतं ते ऐका. त्यानंतरला सयाजी विखे पाटीलचा सुद्धा इथे आता रेकॉर्डिंग ती सगळ्यांना ऐकवते. त्याच्यामुळे इथे आता संपतला पकडायला सांगितलेला असतो पोलिसांना, फोटो वगैरे दाखवलेला असतो आणि संपतला पकडायला सांगितलेलं असतं. इथे आता सगळे पुरावे पोलीस स्टेशनला नेऊन सादर करण्यात आलेले असतात आणि संपतला चांगला पोलिसांनी चोप दिल्यानंतर इथे आता संपतने सुद्धा सयाजीचं आणि ऐश्वर्याचं नाव घेतलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, चला आता झाले, भरले तुझे दिवस. तेव्हा इथे आता सुमित्रासुद्धा ऐश्वर्याच्या थोबाडी देते आणि म्हणते की तुला किती वेळा संधी दिली, पण तू काय सुधारणाऱ्यातली अजिबातच नाही आहेस. तेव्हा पोलिसांना आधीच बोलावलेलं असतं. इथे आता मोबाईलमधलं व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग सगळं काही पोलिसांना ऐकवलेलं असतं. तिकडे आता ऋषिकेशने पोलिसांना फोन करून संपतला अरेस्ट करायला सांगितलेले असते. अख्खं मुळशी पिंजून काढलेलं असतं आणि संपतला अरेस्ट करायला सांगितलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, बघितलंत ना सारंग भाऊजी, तुमच्या नानांना किडनॅप करणारा कोण आहे, तुमचा सासरा आणि तुमची बायको. आता काय बोलायचं आहे हो तुम्हाला. आता बायकोवरती तुमचं खूप प्रेम आहे का, जा मग तिच्याबरोबर तुम्हीही जा आणि जेलमध्ये राहा. तेव्हा सारंग इथे ऐश्वर्याच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही नानांना धक्का दिला नसेलच, पण तुम्हीच नानांना धक्का दिलात. तुम्हीच माझ्या नानांना किडनॅप केलं. तुम्ही म्हणाला होतात ना की माझे डॅड काही स्वस्त आहेत का, तुम्ही त्यांच्यावरती दगड मारायला गेलात. मी तुमच्या डॅडाला दगड मारायला गेलो तर तुम्हाला इतका राग आला, तुम्ही तर माझ्या वडिलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलात. लाज नाही वाटली तुम्हाला हे सगळं कृत्य करताना. आता माझे डोळे उघडलेत असं म्हणून इथे पोलीस आता सयाजी विखे पाटील, संपत आणि ऐश्वर्या या तिघांनाही अरेस्ट करून घेतात. संपतने इथे सयाजीचं बॉसचं नाव घेतलेलं असतं आणि ऐश्वर्याचं सुद्धा नाव आलेलं असतं. त्यामुळे इथे आता त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. इथे ऐश्वर्याचा प्लॅन उधळून लावत जानकीने ऋषिकेश आणि सौमित्र यांना पुन्हा एकदा एकदम व्यवस्थितरित्या एकत्र आणलेलं असतं.